नमस्कार. आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपलं मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती. द रेमंड शोरूम जालना हॉटेल रामगिरीसमोर आहे. आपणही एक वेळ अवश्य खरेदी करा. द रेमंड शोरूममध्ये खरेदीचा आनंद घ्या असे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे. कर्जमाफी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. मी अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचा प्रदेश अध्यक्ष आहे. माझं नाव शिवाजीराव साळुंके पाटील आहे. आज आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने एक दिवसाचं या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत. या अगोदर आम्ही वेळोवेळी शासनाला आमच्या निवेदनातून कर्जमाफी करावी अशी विनंती केलेली आहे, परंतु महाराष्ट्र सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. म्हणून आम्हाला या ठिकाणी आज सरकारचं आमच्याकडं या प्रश्नावरती चित्त हे करण्यासाठी, कारण ही त्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे, करत आहोत. खरं तर सरकारामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे. तिन्ही पक्षाच्या सरकाराने ज्यावेळेस विलक्षण होते त्यावेळेस विलक्षण जाहीरनाम्यामध्ये त्यांनी आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू असं त्या ठिकाणी उल्लेख केला होता. शेतकऱ्याचं आम्ही वीज बिल माफ करू आणि बरेचसे आश्वासन या ठिकाणी दिले होते, परंतु शेतकऱ्याने, कारण सरकारामधील सर्व तिन्ही पक्षाच्या आमदारांना मतदान केलं आणि मतदान करून बहुमतामध्ये या ठिकाणी सरकार स्थापन झालेलं आहे. परंतु सरकार स्थापन होऊन सुद्धा या ठिकाणी बरेच दिवस उलटून गेलेले आहे. परंतु शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री म्हणा किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणा किंवा कृषी मंत्री म्हणा हे बोलताना दिसत नाही. आणि म्हणून शेतकरी राजामध्ये, या बळीराजामध्ये या ठिकाणी एक संतापाचं लाट या ठिकाणी निर्माण झालेली आहे, होत आहे. म्हणून मी सरकारला एक विनंती करतो, कारण आपण जर त्वरित या सरकाराच्या शेतकऱ्याच्या मागणीवरती जर आपण विचार केला नाही तर आपल्याला याचं जे स्थानिक जे विलक्षण आहे, जिल्हा परिषद म्हणा, पंचायत समित्या म्हणा, ग्रामपंचायत म्हणा, याच्यामध्ये आपल्याला फार मोठा याचा वाटा हा मोजावा लागणार आहे. म्हणून मी आजही परत पुन्हा संघटनेच्या वतीने, अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या प्रदेश अध्यक्ष या नात्याने सरकारला अजूनही सांगू इच्छितो, कारण आपण ह्या विषय जे हा त्वरित गांभीर्याने घ्यावा, याच्यावर सकारात्मक चर्चा करावी आणि शेतकऱ्याला सरकारच्या वतीने या ठिकाणी कर्जमाफी झाली पाहिजे. त्याच्याच नंतर कर्जमाफी झाल्यानंतर शेतकरी जे आहे हे आपल्या बाजूला कुठेतरी उभे राहताना दिसतील, उभे राहतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. परंतु आपण जर त्वरित कर्जमाफीचा निर्णय जर घेतला नाही तर आपल्याला येणारी जी दिवस आहे, आपले जे आपल्याला वाटतंय आपण बहुमतामध्ये सरकारमध्ये आहोत, परंतु आपण बघितलंय याच्या अगोदर कसे कसे प्रकरण झालेले आहे आणि कसे कसे नाही. कारण शेतकरी राजा हा महाराष्ट्रामध्ये फार मोठा वर्ग आहे, फार मोठे लोक आहे आणि शेतकरी पहिल्यासारखे आता गाफील राहिलेले नाही, याची सरकारने दखल घेतली पाहिजे. कारण प्रत्येक घरामध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक मीडिया घरापर्यंत गेलेला आहे. कारण सरकारचे कोणते निर्णय कधी होतात, कोणता निर्णय कधी होणार आहे, कारण हे सुद्धा शेतकऱ्याला या ठिकाणी माहिती होतं. आणि म्हणून मी परत पुन्हा सरकारला विनंती करतो की त्यांनी ताबडतोब हा निर्णय घ्यावा. कारण आमच्या बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याच्या अगोदर बरेचसे प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत. कारण खरं तर ते सर्वांनी जे प्रश्न मांडले अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीचे आहेत, कारण त्याची गरज खरोखर शेतकऱ्याला आहे. परंतु सरकारामध्ये शेतकऱ्याचीच मुलं असून सुद्धा, कारण आपल्याकडं जेवढे आमदार आहे त्याच्यामध्ये 75% आमदार शेतकऱ्याची मुलं आहे, मंत्रिमंडळामध्ये 75% म्हणजे मंत्री आहे हे सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहे, जे उर्वरित वर्ग सुद्धा मंत्रिमंडळामध्ये किंवा आमदारामध्ये आहे आणि यांनाही सुद्धा शेतकऱ्याची, शेतीची सुद्धा यांना सर्व जाण आहे. परंतु कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतल्या जात नाही असं या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून
महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, कारण एक शासनाच्या विरोधामध्ये शेतकऱ्याची जी भावना आहे ही उलटी झाल्याला सुरुवात झालेली आहे. म्हणून सरकारने वेळेत जागी व्हावं आणि जे आपण आश्वासन या ठिकाणी दिले होते ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा अशी आम्ही विनंती करतो. या ठिकाणी भूमिका सांगायची, कारण आमची भूमिका स्पष्ट आहे. कारण आमची जी संघटना आहे अखिल भारतीय बळीराजा संघटना, कारण ही शेतकऱ्याला, गोरगरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही स्थापन केलेली आहे आणि त्याचा न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय. आणि त्याची आजची जी भूमिका आहे ती हीच आहे, कारण कर्ज जे आहे ते ताबडतोब माफ झालं पाहिजे. आणि जर कर्ज माफ लवकर झालं नाही तर आम्ही मुंबईला आझाद मैदानावरती तेव्हा आमच्या पद्धतीने आम्ही मंत्रालयाला घेराव म्हणा असं मोठं आंदोलन, जन आंदोलन, शेतकरी आंदोलन उभं केल्याशिवाय संघटनेच्या माध्यमातून राहणार नाही. काय मागणी आहे तुमच्या आणि शासन करावं काय प्रयत्न? सरकारने निवडणुकी अगोदर जे जाहीरनामे काढले, शेतकऱ्यांसाठी जे जाहीरनामे काढले की आम्हाला मतदान करा, आम्ही तुमचा 7/12 कोरा करू, शेतकऱ्याची कर्जमाफी करू, शेतकऱ्याचं लाईट बिल माफ करू, 1 रुपयात शेतकऱ्याला विमा देऊ, हे सर्व आश्वासनं जे निवडणूक अगोदर या सरकारने खोटे GR शेतकऱ्याच्या माथी मारले आणि इलेक्शन झाल्यानंतर यांनी परत 3 दिवसाचा वेळ देऊन शेतकऱ्याला कर्ज भरण्यास सांगितलं. कुठला शेतकरी 28 तारखेला तुम्हाला दुपारी सांगता की कर्ज भरा आणि 31 तारखेच्या आत भरा? मंत्री तरी भरू शकतो का? हे सरकार शेतकरी विरोधी आहे. आम्ही बऱ्याच दिवसांनी या संघटनेच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा भेटलो, त्यांना सुद्धा निवेदन दिलं. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही या गोष्टीवर लवकर निर्णय घेऊ. परंतु त्यानंतर 28 तारखेला आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 28 तारखेला असं सांगितलं की 31 तारखेच्या आत शेतकऱ्यांनी कर्ज भरावं. पुढचे 3 वर्ष हे सरकार कर्जमाफी करू शकत नाही. मग तुम्ही शेतकऱ्याची जो जगाचा पोशिंदा आहे त्याचं कर्ज माफ करू शकत नाही, त्यांना खोटे आश्वासन देता कशाला? आणि त्याचं कर्ज माफ करत नाही आणि तुम्ही कारखानदारांना 400, 450 हजारो कोटी रुपये कर्ज देता. शेतकरी तुम्ही वाऱ्यावर का सोडता? शेतकरी तुम्हाला पोहोचतो, तुम्ही त्याला गृहीत का धरता? या सरकारने, आम्ही बऱ्याच दिवसांनी फॉलोअप घेतला, सरकार याच्यावर लक्ष देत नाही. आजचंही आंदोलन आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहोत. याची सरकारने कुठेतरी दखल घ्यावी आणि याची जर दखल घेतली नाही, शेतकऱ्याचं कर्ज जर माफ झालं नाही, त्याचा 7/12 जर कोरा झाला नाही आणि ते पण आता ह्या ज्यांचं पेरणीची वेळ आलेली आहे, पेरणीच्या अगोदर जर यांनी हा निर्णय घेतला नाही तर अखिल भारतीय बळीराजा संघटनेतर्फे आम्ही सगळ्यात मोठं जन आंदोलन शेतकऱ्यांना सोबत घेऊन मंत्रालयावर करणार आहोत. सरकारचं म्हणतं आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा देतो. पीक विमा योजना आतापर्यंत सरकारला त्याचा काय म्हणजे शेतकऱ्यांना काही फायदा झाला? साहेब, पीक विम्याचा शेतकऱ्याला काहीही फायदा झालेला नाही. शेतकऱ्यापर्यंत तो 1 रुपया म्हणता 1 रुपया शेतकऱ्याला मिळाला नाही. उलट यांचे जे अधिकारी लोक आहे यांनी अख्खा पीक विमा खाल्ला तरी हे सरकार याच्यावर काही ऍक्शन घेत नाही, कारवाई करत नाही. म्हणजे इथं शेतकरी वाऱ्यावर सोडला आणि यांचेच पोट हे 1 रुपयात यांचेच पोट भरतायत. आज तुझे कार्यालयासमोर आता पुढचं पंत्र काय असणार आहे? आज आम्ही त्यांना विभागीय साहेबांना निवेदन देणार आहोत. त्यांनी आम्हाला लवकरात लवकर याच्यावर कळवावं, सरकारने याच्यावर निर्णय घ्यावा. परंतु सरकारने जर याच्यावर निर्णय घेतला नाही तर नक्कीच अखिल भारतीय बळीराजा संघटना हातात रुमणं, शेतकऱ्याचं रुमणं घेतल्याशिवाय शांत बसणार नाही.